छावा भाग 129. ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी गोवळकोंड्याच्या अबुल हसन तानाशहाने आगवानी करून त्यांना नजराणे देऊन मैत्रीची ऊर भेट दिली होती, त्याच भागानगरात तानाशहाच्या दंडात औरंगजेबाच्या शाही काढण्या पडल्या. आता विजापूर गोवळकोंड्याच्या फौजाच दिमतीला घेऊन औरंग केव्हाही मराठी मुलखावर उतरणार हे साफ होते. कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. सारेच श्रींचे राज्य राखून कसे चालवावे याच विचाराने घेरले होते. आता कुणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कुणास फुरसत नाही. दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या. गनिमाचा डोळा तर पहिल्यापासून आम्हावरच. बागलान, खानदेश, कोकण देश, दौलतीच्या चहूबाजूंच्या सुभेदार हवालदारांना साऱ्यांवर केवढी जोखीम पडते आहे याचं कलम द्या. मिळेल तेवढी तवाणी संचनी तातडीनं करण्यास लिहा. आम्ही चौलच्या नाडल्या रयतेला सवलती देण्यासाठी खासा चौलात उतरतो आहोत. कळवा तसं सुभेदार रायाजी सदक प्रभूंना. कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते. आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले. कधी त्यांच्या प्राणावर तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे बाके प्रसंग गुदरून गेले. आज नेमके काय केले असते त्यांनी? चारी कवाडांवर शंभूमन धडका घेऊ लागले. निळोपंत, येसाजी, रामचंद्रपंत सर्वांनी धीरा इमानाचे वचन वाटावे असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखविला. आपल्याच विचारात गढलेल्या राजांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळोपंतांना सांगितले, पंत, कर्नाटकात हर्जींना फौजा तयारीनं सीमेवर पेरण्याचा खलिता द्या. औरंग आहे तो, नेम नाही देता येत कुठं वळेल याचा. ते ऐकताना पेशवे विचारात पडले. आज सर्वांना वाटून गेले की मुलूख थोडा जिकडे पुढा म्हणत राज्य उठविणे एक वेळ सोपे, पण उठविले ते राखणे केवढे यातायातीचे. तुम्ही सारे कदीम जाणते आहात, मर्दानगीचे आहात. प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल बागलाणापासून जिंजीपर्यंत पसरलेला हा मुलूख पट्टा राखायला. हे एकल्या आबासाहेबांचं नव्हतं, आमचं नाही. ते साऱ्यांचं जीवामोलाचं राज्य आहे. कुणीच कचदिल होऊ नका. एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्र्याच्या कोठीत अडकून पडलो होतो. बऱ्या जाणतेपणी अवघे समजून घ्या. आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचं भय समोर आहे. चला आमच्यासह, मेळानं जगदीश्वराचं दर्शन घेऊ. आपल्याच लईत सिंहासन सदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही. सारे त्यांच्या पाठीशी चालले. फक्त एकले न्यायाधीश प्रल्हादपंत रामराजांच्या वाड्याकडे कुणाला न कळेल असे वळले. कसला न्याय निवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. स्नान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती. सकाळपासून मनाला ना कळेल अशी चुटपुट लागून राहिली होती. दुपारचा थाळा घेताना श्री सखींना ते म्हणालेही होते, कळत नाही पण जीवाची उलघाल होते आहे आज. औरंगच्या फौजा हर्जींच्या प्रांतात घुसल्या की काय असा शक येतो आहे. दिवस कलतीला लागला तसे राजे राया अंता पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले. इथून पायतळी गंगासागराचा तलाव दिसत होता. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या फांदीवर मान आखडती घेऊन बसलेला एक खंड्या पक्षी राजांना दिसला. निश्चल खड्या असलेल्या त्या पाखराला राजे एकटक निरखू लागले. त्यांना काय होत आहे ते कळले नाही. डोळ्यांचे पाते लवायच्या आत खंड्या उडाला. त्याने थेट पाण्यात सूर झेप घेतली. गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला. त्याच्या लांबट काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली तडफडती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरपेत चांदवा उठवून क्षणात चोचीआड झाली. याच तलावाकाठी असाच खंड्या पक्षी कधी काळी पाहिल्याचे त्यांना आठवत होते, पण कधी काही गवसत नव्हते. खंड्याच्या सूरझेपेने गंगावर्तावर पाणलहरी उठल्या तशा राजमनात विचार लहरी उठू लागल्या. मनाच्या काठाळीत विरू लागल्या. जगदीश्वराच्या मंदिराकडे सांज दर्शनासाठी चाललेल्या राजांना
येसाजी कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. येसाजी खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले. खंडोजी म्हणाले, रामसेज, एवढी सालं निकरानं झुंजणारा आपला रामसेज. चालते राजे थांबले. खंडोजी चरकले. कसे बोलावे विचारात पडला. हेच ना चिटणीस? राजांनीच त्यांना विचारले. झी, लढून नाही, कपटी चालीनं फितवा करून पाडला. एवढ्या ताकदीचा रामसेस धनी? क्षणभर खंडोजींनी गर्दन खाली घातली. लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटावा म्हणून ते म्हणाले, पण हरजींची खबर आहे स्वामी. पडल्या गोवळकोंड्याचा शक्य तेवढा मुलूख कब्ज करून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात. खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते. मनाला न डुचमळता सांज वाऱ्यात मुरत होते. साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले. त्यांनाच कळली नाही, पण आज त्यांची नजर कशी कुणास ठाऊक समोरच्या गाभाऱ्यातल्या शिवपिंडीवरच्या अभिषेक पात्रावरच खिळून पडली. वाऱ्याने पात्र मंद डुलत होते. त्याबरोबर अभिषेकधारही डुलत होती. दर्शन करून सारेजण बालेकिल्ल्यात परतले. सूर्य आता डुबला. गडाच्या लहान दरवाजात, महादरवाजात सांज नौबती दुडदुडल्या. पुरते सांजावून आले. नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले. ते दरवाजे पार करीत आलेला तळबीडचा एक स्वार 5-6 सोबत्यांसह महादरवाजा पार करून बालेकिल्ल्यात आला. त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते. चेहरा पार काळंजून गेला होता. देवडीवाल्यांना हातानेच थोपवत काही न सांगता तो कसे तरी दरवाजे मागे टाकत बालेकिल्ल्यावर आला. महाराज नुकतेच परतले होते. डुईचा टोप त्यांनी उतरून तबकात ठेवला होता. मुलूखभर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कसकसा करावा याची कल्पना ते मुजुमदार हणमंत्यांना देत होते. येसाजी खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते. महाराज, घात झाला. राजांसह सर्वांचे काळीज थरकून उठावे असे पिळवट ते बोल वाड्याचे सदरी दालन चिरत गेले. गड चढून आलेला स्वार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायांवर देह टाकत गदगदू लागला. ते होते तळबीडचे शंकराजी मोहिते. पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले. शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकराजींना विचारले, काय झालं शंकराजी? राजांच्या हातस्पर्शाने गदगदून गेल्या शंकराजींना काही क्षण बोलवेना. तुटक तुटक बोल कसे तरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले. आम्ही झालावच परहुबी दौलत पोरकी झाली. धनी, तुमचं मामासाहेब, समद्यांचं सरलष्कर, आमचं भाव. असह्य कढाने शंकराजींनी घट्ट मिटल्या डोळ्यांनी तगमगती गर्दन इकडे तिकडे झटकली. त्यांच्या डुईची पगडी उडून रुजाम्यावर उतरली. सरलष्कर गेलं धनी. वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकून लावण्यासाठी झालेल्या हातघाईच्या लढाईत सरलष्कर हंबीररावांच्या भरदार छाताडावर तापला जडशीळ लोखंडी तोफ गोळा येऊन अचानक आदळला होता. त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून टाकली होती. भुईवर कोसळताना हंबीरराव जीवाच्या पिळाने ओरडले होते, आमच्या ताराऊला सांभाळा धनी, जय वाघजाई. आणि वाईच्या माळरानावरूनच त्यांनी अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता. फराशीच्या रुजाम्यावर पडल्या शंकराजींचे गेले हे बोल ऐकताच राजांनी आपले दोन्ही हातच कानांवर घेतले. दिली आमची घरसोबा ताराऊ रामराजासनी म्हणणारे आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचीत सापडलो तेव्हा बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे, आम्हाच कैद करायला निघालेल्या सुरनीस पेशव्यांनाच कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले, वऱ्हाड बऱ्हाणपूर भडोच तुडविणारे चाकरीने सरलष्कर असलेले
पण ऋणानुबंधाने आम्हास आबासाहेबांच्या ठाईच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते. त्यांची रूपेच रूपे राजांच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. शंकराजींना उठते करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ते आपोआपच उठते व्हावेत. येसाजी, खंडोजी, राया, अंता, पुरुषा पहारे सारेच चक्रावून जावेत असे आपले तोंड ओंजळीत घेत राजे कुडीभर हलत मुसमुसू लागले. एवढे घनदाट प्रसंग कोसळले. छत्रपती कधीच नव्हते डोळ्यांवाटे फुटले. आज मात्र फुटले. कुठं आहेत मामासाहेब? का गेले असे न बोलता न भेटता? कुणाकडे पाहावे आम्ही? भरून आल्या डोळ्यांनी राजे कसे तरीच पुटपुटले. एव्हाना बातमी गडभर पसरली होती. माणसे खासेवाड्याकडे लोटत होती. पोरवयाच्या ताराऊंना घेऊन येसूबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे ताराऊंच्या जवळ गेले. काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे थोपटत श्रीसखींच्याकडे बघितले. मोठ्या नेकराने डोळ्यातले पाणथेंब रोखत राजे शंकराजींना म्हणाले, चला संगती या. मशालधाऱ्यांनी वेढलेल्या पालखीत बसून येसाजी, निळोपंत, खंडोजी यांच्यासह राजे महाड घाटाकडे चालले. आणल्या जाणाऱ्या सरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी. हंबीररावांच्या देहाला आगीनं डाग देण्यात आला. हंबीर मामा गेले आणि एका भयान पोकळीने राजमन घेरले. ते कुणाशीच खुल्या मनी बोलेनात. रोज नेमाचे त्यांचे स्नान, स्फटिक पूजा, दफ्तर, गडदेख, थाळा हे चुकार होऊ लागले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. स्नानाला हमामखान्यात बसले तर डुईवर पडणाऱ्या पानधारेबरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या. सरशीने कपाळी शिवगंध रेखून घेताना छत्रपतींना ती सरशीच रक्त माखल्या फरशीसारखी दिसू लागली. दफ्तरात खंडोजी, चिमणगावकर यांना खाली त्याचा मजकूर सांगतानाच ते मध्येच म्हणू लागले, राहू द्या चिटणीस, कुणासच नका धाडू खलिता. बेतले असतील ते रद्द करा. थाळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवडलेले राहू लागले. मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यावरून. विचार विचार, नुसत्या विचारांनी मेंदूची निशाणकाठी थरथरू लागली त्यांच्या. श्रींचे राज्य म्हणजे नेमके काय? कोण होते आबासाहेब? थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, समर्थ हे सारे कोण? कोंडाजी, कृष्णाजी, हंबीर मामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलंसुद्धा नाही ते लढायात देह ठेवून गेलेले असंख्यात धारकरी, औरंगला तस्लीम देऊन खिल्लत पांघरणारे शिर्के, निंबाळकर, अचलोजी, अर्जुनजी, बंडाळी करणारे कोकणपट्टीचे वतनदार. कसला शतरंज चालला आहे हा? का खेळतो आहोत आम्ही तो? कोण खेळेल आमच्या माघारी तो? रामराजे? आमचे बाळराजे? केवढा पाताळ यंत्री निर्दय औरंग, तख्तासाठी सख्या भावांचे काटे काढणारा, बापाला विष मालिश करवून आईच्या कबरीलगत दफन करणारा. तगेल आबांची आमची ही नवथर गादी त्याच्या सामने? की जशी इदलशाही कुतुबशाही पडली तसे हे राज्य? नाही नाही, जीवाचे चाळ करून बांधले त्यासाठी आम्ही पायात. एकल्या आम्हालाच ही आच लागून काय कामाचे? रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भणभणू लागले. माणसे येत होती, नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती. हात उठवून त्यांना थोपते करीत राजे तुटक बोलत होते. बस, थोडक्यात बोला, अमक्या तमक्यास भेटा. असे तुटक बोल त्यांच्या तोंडून ऐकू येऊ लागले की माणूस चक्रावत होते. चालत्या हत्तीच्या पायात रानवेलींचा चिवट गुंतवा अडकावा तसे झाले होते. भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले. एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना. एक दिवस दुपारचा थाळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहवून येसूबाईंनी अखेर विचारलेच, स्वामींचं कशातच लक्ष नाही, हे कोण थाळा चिवडणं? किती दिस? येसूबाईंना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थाळ्याला देत ते म्हणाले, आम्हासच कळत नाही. असं का? तुम्ही एकदा म्हणाला होता, तुटले आमचं शृंगारपूर आजपासून. त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हास.
आमचंही शृंगारपूरच तुटल्यागत. बसल्या चौरंगीवरूनच झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे दूरवरचे गडशिखरांचे टोक न्याहाळत राजे पुटपुटले. एवढ्या बोलक्या साफ तडक येसूबाई त्याही गुमान झाल्या ते ऐकताना. काय बोलणार होत्या त्या तरी? आबासाहेबांचे बागलांपासून जिंजीपर्यंतचे शृंगारपूर सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे हे त्यांनाही फार जाणवले. मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजांनी रामचंद्रपंतांना याद घेतले. त्रस्त कातावून गेलेली दिसत होती त्यांची चर्या. रामचंद्रपंत शंकराजींच्यासह भेटीस आले. शंकराजी थोडे कचरतच आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले, देवरुखचा पिलाजी देसाई गडावर आला आहे स्वामी. त्याची वतनाबाबत. बस शंकराजी, त्याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुम्हास वाटेल तो निवाडा करा. आमच्या सामने सुद्धा आणू नका कुणाला. राजे तुटक बोलले. प्रत्येकाला कुचंबून ठेवणारी शांतता पसरली. कोकणात केव्हा उतरणार रामचंद्रपंत तुम्ही? राजांनी विचारले. जी, आजच. रामचंद्रपंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही. जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा. तिथं कुलेश आहेत. आम्ही टाकोटाकीनं याद केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना. जी, आम्ही खासच जाऊ. सदरे बाहेर पडणाऱ्या रामचंद्रपंतांना राजांच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे याचा अंदाज आला नाही. त्यांना शंकराजींना खासा राजांना कल्पना नव्हती की मराठ्यांचा सालार गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती. सुबहान अल्लाह असं पुटपुटत त्यानं ही खुशखबर स्वीकारली होती. गोवळकोंड्याच्या जिंकलेल्या बंदिस्त कोटात बादशहाने मरातबाचा दरबार भरविला होता. कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना बादशहानं मनसबी बक्ष केल्या, खिल्लती पांघरल्या. सर्वात शेवटी आपला शहजादा मोहम्मद आझम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला, शहजादे, लईम संभा को नेस्तनाबूद करने हम बड़े उम्मीद से तुमको नामजाद करते हैं. फतेह की खबर की राह ताकते हैं. आपल्या अब्बाजानच्या तलम जाम्याचे गुडघे टेकून चुंबन घेत आझमने अदबीने त्याला दिलासा दिला. बेफिक्र रहिए मेरे अब्बाजान, जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईम को कदमों के सामने. भाग 129 समाप्त.